नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण पालघरमध्ये आहेत। पालघरमध्ये केलवा रोड स्टेशन आणि मायखोप गावामध्ये आहेत। तर श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये आहे आज, आणि त्यानिमित्त मायखोप गावामध्ये आज शोभायात्रा काढली आहे। तर आपण जय श्रीराम शोभायात्रेचा आनंद घेण्यासाठी आले आहेत मायखोप गावामध्ये। तर आपण पाहू शकतील सर्वांनी भगवा कुर्ता आणि मखवानी घातलेली आहे। तर आता आपण बघूया, आपण पुढे जाऊया। आपण पाहत आहेत की स्टेशन पासून ते राम मंदिरापर्यंत असा हा रस्ता पूर्ण सजवलेला आहे, आणि नाक्यावर काही मंदिराच्या आवारात मोठमोठ्या रांगोळ्या काढून सजवलेल्या आहेत पूर्ण। आणि हे आहे आमच्या गावचे राम मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे, दर्शन करायला नक्कीच या तुम्ही। आता आपण आहेत राम मंदिरात, आणि संध्याकाळी जी शोभायात्रेचा सांगता आहे, शेवट आहे तो राम मंदिरात होणार आहे। तर भंडाऱ्याची तयारी चालू आहे। भंडारा हा साई मंदिर मायखोप तर्फे आहे, आणि सर्व तुम्ही पाहतील तर लहान मुलांपासून सेवेसाठी लागलेले आहेत। सर्व लहान मुले आहेत त्या वटाने सोलत आहेत बघा, सर्व सेवेसाठी लागलेले आहेत। महिला मंडळ पण आहे, आणि आमचे जे खास जेवण बनवणारे नरेश भाऊ। चला तर मित्रांनो, आम्ही पण आता लागल्या तयारीसाठी। लहान मुलांना वानरसेना बनवायचे आहे, तर सोनू आहेत आणि एका साईडने किरण आहे, ते लहान मुलांना तयार करत आहेत। मित्रांनो, आता आपण आहेत केलवे रोडला अंबेमाता मंदिराजवळ, आणि सुंदर रांगोळी काढली आहे। तुम्ही पाहतील तर इकडे छोटे राम लक्ष्मण सीता बनले आहेत, त्यांचे पण स्वागत लेझिमच्या साहाय्याने। लहान मुलांची शाळेतली मुलं आहेत सर्व। हनुमान
लक्ष्मणाली मूर्त्या लागून वाहन सोनागिरीसाठी राया केले पुराण. आता शोभायात्रेचा मायखोप गावामध्ये प्रवेश झाला आहे आणि आपण पाहू शकतील किती सुंदर प्रकारे रामाच्या रथाचा स्वागत चालू आहे. जय श्रीराम असा सर्व जयघोष करत आहेत आणि खूप असं सुंदर असं वातावरण निर्माण झालं आहे. या शोभायात्रेमुळे सर्व लहानपासून मोठ्यापर्यंत आनंद घेत आहेत. आता शोभायात्रा येऊन पोहोचलेली आहे. आई डेकोरेटर म्हणजेच विनोद गावड यांच्या दाराशी आलेले आहे आणि खूप सुंदररीत्याने स्वागत केलेलं आहे शोभायात्रेचे. आणि आपण पाहू शकतील तर चहा बिस्किट पण ठेवले आहे सर्व रामभक्तांना.
आता आपण आहेत श्रीराम मंदिराजवळ आणि आपण पाहू शकतील तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। राम भक्त भरपूर आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी। साई मंदिर मायखोप आयोजित आज भंडारा होता, तो आता चालू झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की भंडाराला पण भरपूर गर्दी आहे। योगी 70 जबलू ना तिकडे तर मित्रांनो, शोभायात्रा 4 वाजता चालू झालेली आहे आणि आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि शोभायात्रेचा शेवट म्हणजेच राम मंदिर, त्या राम मंदिराजवळ रथ येऊन थांबले आहे आणि आपण पाहू शकतील राम मंदिरात राम लक्ष्मण सीता मातेचं स्वागत होत आहे खूप सुंदर रीतीने। जय श्रीराम मित्रांनो, आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि योगी W70 ला तुम्ही नेहमीच सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आमची गावची शोभायात्रा आणि राम लक्ष्मण सीता कसे वाटले हे कमेंटमध्ये 2 शब्दात नक्कीच लिहा। धन्यवाद।